100 वर्षाची परंपरा, नागपंचमीची श्रद्धा आणि सेवाभावी उपक्रमाची अनोखी परंपरा. सांगलीतील राम मंदिर परिसरात नागपंचमीचा उत्सव यंदाही मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. 1987 पासून कार्यरत असलेल्या नागराज सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष आनंद माळी, उपाध्यक्ष विलास माळी, खजिनदार पप्पू माळी यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रवींद्र माळी यांच्या हस्ते अभिषेक तर समित कदम यांच्या हस्ते नागदेवतेला जलाभिषेक आणि आरती करण्यात आली. मात्र या उत्सवाला यंदा श्रद्धेबरोबरच सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली. नागदेवतेला अर्पण केलेले हजारो लिटर दूध पूर्वी गटारीतून वाहून जात असे. ही बाब लक्षात घेऊन 2016 पासून मंडळाने हे दूध गरजू आणि भाविकांना देण्याचा उपक्रम सुरू केला. यंदा तब्बल 5 ते 6 हजार भाविकांना दूध, खिचडी आणि लाडूंचे वाटप करण्यात आले. 3 पिढ्यापासून अनेक कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी होत असून काही जण श्रमदान तर काही जण आर्थिक मदत करून ही परंपरा पुढे नेत आहेत. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी नागपंचमीच्या निमित्ताने सांगलीत नागराज सांस्कृतिक मंडळाने जपली. परंपरेसोबत माणुसकीची ही अनोखी वाट. 2016 पासून आम्ही हा उपक्रम राबवतोय. जो गेले 50हून अधिक वर्ष आमच्या इथे नागपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. पण दरवर्षी 2.5 ते 3 हजार लिटर दूध हे असंच नाल्यामधून वाहून जायचं मूर्तीवरून आणि त्याचा खूप उबटवास आणि त्याला काहीच म्हणजे त्याचा उपयोग नसायचा. पण आमच्यातल्याच काही तरुणांनी बऱ्याच मोठ्या लोकांकडून प्रेरणा घेतली, जसे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल. आम्हीकडे सत्यशोधक प्रबोधिनी म्हणून काम करतो. आम्ही सत्यशोधक प्रबोधिनीमधले काही लोकांनी नागराज ट्रस्ट यांनी सर्वांनी आम्ही एकमेकांशी संवाद साधला आणि त्याच्या माध्यमातून आमचा जो काही विचार आहे तो आम्ही आमच्या ट्रस्टीला पटवून दिला. आणि सांस्कृतिक भवन ट्रस्ट 1987 साली स्थापन केलं गेलं. आज नागपंचमीचा उत्सव असल्यामुळं नागाची पूजा आम्ही गेली जवळजवळ 100 ते 1.5 वर्षापासून 100 वर्षापासून करत आलो आहोत. यामध्ये प्रामुख्यानं कृष्णा नदी काठून आम्ही पाण्याच्या घागरी अभिषेकाकरता वाजत गाजत सांगलीच्या नदीपासून माळी गल्लीपर्यंत घेऊन त्याचा अभिषेक नागराजाला घालतो. जलाभिषेक नागराजाला घालतो. त्याचं यथायोग्य पूजन करून लोकांना प्रसाद दिला जातो. प्रसादामध्ये लाडू आहेत. ह्यावर्षी तरी 18,000 लाडूचं आम्ही उद्दिष्ट हे केलं होतं. खिचडी द्यायचं नियोजन केलं आहे. प्रत्येक वर्षी